भोगापासून विरक्त राहणारी होती. आणि कुंतीने भगवंताला विपत्तीचे वरदान मागितले होते. म्हणजे अशी संपूर्ण महाभारतामध्ये अशी एकच व्यक्ती असेल की जिने दुःख मागितलं, भगवंताकडे दुःख मागितलेलं आहे आणि भगवंताला म्हटलेलं आहे की दुःखामध्ये देवा मला तुझी आठवण होते, वारंवार वारंवार मी अगदी आर्ततेने तुला आळवते, म्हणून तू मला दुःखच दे, म्हणजे मला कायम तुझी आठवण होईल. सुखामध्ये माणूस विसरून जातो भगवंताला, पण दुःखामध्ये मात्र त्याला भगवंताची सतत आठवण येते. म्हणून कुंती त्या भगवंताला दुःख मागते आणि ती वैराग्यवान आहे, विरक्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी कौंतेय अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्याचा जेव्हा सल्ला दिलेला आहे तेव्हा सांगितलं की तू कुंतीचा पुत्र आहेस, त्यामुळे तिचं वैराग्य आठव आणि तिच्यासारखा तू वैराग्यवान हो, असं सांगितलेलं आहे. म्हणजे श्री भगवान म्हणतात की हे महाबाहो, हे मन फार चंचल आहे आणि याचा निग्रह करणेही फार कठीण आहे. जे अर्जुन म्हणतो चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, भगवान म्हणतात हो खरोखर असंशयम, याच्यामध्ये काही संशय नाही आहे की मन हे चंचल आहे, त्याचा निग्रह करणं फार कठीण आहे. म्हणून हे कुंतीनंदना, अभ्यास आणि वैराग्याद्वारा याचा निग्रह करता येतो. उपाय सांगितलेले आहेत. काय उपाय सांगितलं? एक तर अभ्यास आणि दुसरं आहे वैराग्य. याच्यामुळे आपण या मनाचा निग्रह करू शकतो, त्याला संयमित करू शकतो. मग आता अभ्यास म्हणजे काय की ही मुलं जे अभ्यास करतात तो अभ्यास नाही. आपल्याला म्हणजे योग्याचा जो अभ्यास आहे तो काय अभ्यास आहे तर मनाला वारंवार ध्येयाकडे लावणं. म्हणजे आता योगी कशासाठी प्रयत्न करतो? योगश चित्तवृत्ती निरोधा. तो योगी आपल्या चित्तवृत्ती निवृत्त व्हाव्या ह्याच्यासाठी, त्याचा निरोध व्हावा याच्यासाठी प्रयत्न करतोय, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतोय. मग ते जे त्याचं ध्येय आहे त्याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. परमात्म प्राप्तीचं ध्येय म्हणजे अभ्यास. आणि या अभ्यासाची सिद्धी ह्याच्यासाठी काय करावं लागतं तर वेळ द्यावा लागतो. आपला वेळ, बाकी काही लागत नाही भगवंताला, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी म्हणून आपला वेळ द्यावा लागतो, अमूल्य असा वेळ. आणि तो काही असा एखादा दिवस किंवा आठवड्यातून एकदा देऊन चालत नाही. तर त्यांनी सांगितलं रोज कधी अभ्यास केला कधी नाही केला असे होता कामा नये. तर अभ्यास हा निरंतर झाला पाहिजे, अखंड झाला पाहिजे. आपल्या ध्येयाविषयी महत्त्व आणि आदर बुद्धी असली पाहिजे. अशा प्रकारे अभ्यास केल्याने अभ्यास दृढ होतो. आणि अभ्यासाचे 2 भेद आहेत. आपले जे लक्ष आहे, जे ध्येय आहे त्याकडे मनोवृत्तीला लावावे. अभ्यास कसा करावा? मागच्या वेळेस आपण एका ठिकाणी ते बघितलं होतं की ध्यान करताना कसं बसावं किंवा आसन कुठलं घ्यावं हे तर पाहिलं होतं, पण मनामध्ये कुठले विचार असावे हे सुद्धा अगदी बारीक सारीक हे वर्णन त्यांनी केलं आहे. तसं इथे सुद्धा त्यांनी सुंदर सांगितलं आहे की अभ्यास कसा करावा. छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे योग्यासाठी जरी ह्या गोष्टी आवश्यक असल्या तरी सुद्धा आपल्यासाठी सुद्धा त्या मार्गदर्शक आहेत. त्याच्यातल्या काही गोष्टी आपण सुद्धा करू शकतो. मग त्यांनी सांगितलं दुसरी वृत्ती उत्पन्न झाली तर दुसरे कोणतेही चिंतन जर होऊ लागले तर काय करावं? त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. हे मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की ध्यानाला बसलो किंवा जपाला बसलो तरी सुद्धा मनात अनेक विचार येतात, तर त्या विचारांकडे दुर्लक्ष करावं. म्हणजे त्याला धरून ठेवू नये किंवा वाईटही वाटू देऊ नये की माझ्या मनात हे विचार का येतात, येऊ दे. आले तर आले, गेले तर गेले. कुठलाही विचार टिकून राहत नसतो, तो येतो आणि जातो. त्यामुळे आपण जप करणं चालू ठेवावं. आणि जेथे जेथे मन जाईल तेथेच आपल्या लक्षाला, इष्टाला पाहावं. आपली जी इष्टदेवता आहे, ज्याचं आपण नामस्मरण करतोय, जिथे जिथं माझं लक्ष जाईल तिथे त्याला पाहावं. हे पण सांगितलं होतं मागच्या वेळेस. आणि त्याच्यानंतर मन लावण्याचे उपाय त्यांनी फार छान सांगितले आहे की जेव्हा साधक ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा सर्वात प्रथम 2-4 श्वास बाहेर फेकून द्यावे. उच्छ्वास म्हणतो ना आपण. ते उच्छ्वासांनी काय होतं की सगळ्या निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात त्या आपल्या सगळ्या नकारात्मक भावना, नकारात्मक विचार सगळे निघून जातात. म्हणून तो उच्छ्वास टाकावा 2-4 वेळा. आणि मनातून संसाराला पूर्णपणे काढून टाकावे. माझे मन संसाराचे चिंतन करणार नाही असं मनामध्ये दृढ निश्चय करावा.
आता माझं मन भगवंताचं चिंतन करणार आहे, मी संसाराचं चिंतन अजिबात करणार नाही आणि जे काय माझ्या मनात येईल ते सगळं भगवंताचं स्वरूप असेल आणि भगवंताशिवाय माझ्या मनात दुसरी गोष्ट येऊच शकत नाही. शेवटी कसं आहे, मनामध्ये जे आपण चिंतलं तेच होतं ना, जे आपण ठरवतो तेच होतं. म्हणून असं ठरवायचं आहे, भगवंताशिवाय माझ्या मनात दुसरी कुठलीच गोष्ट येणार नाही. भगवंताचे स्वरूप तेच आहे जे मनामध्ये येते आणि मनात जे येईल ते भगवंताचे स्वरूप असेल, म्हणजे वासुदेवम सर्वम असा सिद्धांत आहे. वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. पुढच्या अध्यायात येईल आपल्याला की असा महात्मा फार दुर्लभ असतो की ज्याच्यामध्ये सगळं काही वासुदेवच आहे असा विचार ज्याच्यामध्ये स्थित झालेला असतो, की सगळं जग काय, जग म्हणजे वासुदेवच आहे. मग असा विचार केल्यानंतर भगवंतामध्ये मन का लागणार नाही, ते म्हणतात निश्चित लागेल. मग त्याच्यानंतर भगवंताच्या नामाचा जप करावा, परंतु जपामध्ये 2 गोष्टीचे स्मरण ठेवावे. एक तर नामाच्या उच्चारणामध्ये समय रिकामा अजिबात जाऊ देऊ नये. राम राम असं म्हणताना आपल्या वृत्ती बाहेर जाता कामा नये, तर त्या नामामध्येच आपली वृत्ती राहिली पाहिजे. पाणी द्या मला थोडं. ही वाटली बघा. राम राम असं उच्चारण करता करता जरी हळूहळू केले तरी चालेल, परंतु दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं आहे की काय करावं म्हणे, की त्या जपाबरोबर कानाने ते नाव ऐकावं. म्हणजे वाणी आपली नाव घेत असते आणि आपले कान आपलंच नाव, म्हणजे आपणच घेतलेलं नाव आपण ऐकत असतो. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका हो कान माझ्या विठोबाचे गुण. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक अवयव त्या परमेश्वरासाठीच खर्च करायचा, त्याच्याकडेच लावायचा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका हो कान माझ्या विठोबाचे गुण. डोळ्यांनी तुझं रूप पाहिल, मनाने तुझंच ध्यान करेल, असा तो अभंग आहे. मग ज्या नामाचे उच्चारण केले जाईल मनाने त्याच्यावर देखरेख ठेवावी. अर्थात त्या नामाला अंगुली अथवा माळेने न मोजता मनानेच नामाचे उच्चारण करावे आणि मनानेच नामाची गणती करावी. म्हणजे पुढची पायरी त्यांनी सांगितली. आपण आता कसं करतो, माळ हातात घेतो आणि 108 मणी मोजतो, पण त्यांनी सांगितलं ते मोजायची पण गरज नाही आहे तुम्हाला, तर मनालाच त्या कामाला लावायचं. कारण मनामध्ये अनेक विचार येत असतात ना. मग वाणीने नाव घ्यायचं आणि मनाने किती नामं झाले ती संख्या पण मनानेच मोजायची. आणि एका नामाचे तर वाणीने उच्चारण करावे आणि दुसऱ्या नामाचा मनाने जप करावे. आपल्याला अनुभव आहे हा सगळ्यांना की आपण जर माळ घेऊन बसलो आणि आपण जर नाम घेत असलो तोंडानी, तर आपलं मन कुठे कुठे भटकून येतं, आपल्या मनामध्ये वेगळे विचार येतात. म्हणून ते म्हणतात की वाणीने जर राम 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 तुम्ही म्हणत असाल तर मनाने तुम्ही कृष्ण 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 असं म्हणा. म्हणजे एक नवीनच कळलं की वाणीने एक नाव घेतलं तर मनाने पण दुसरं नाव त्याच वेळेस चालू ठेवावं, म्हणजे मग मन एकाग्र व्हायला मदत होते. आणि नंतर काय करावं म्हणे, नाम घेत असताना आपण मानसपूजा शिकलो होतो बघा. मानसपूजा तर पायापासून डोक्यापर्यंत, पायापासून मस्तकापर्यंत भगवंताचं रूप आठवावं ते नाम घेत असताना. की पायामध्ये त्याच्या नुपुरं घातलेली आहे, त्याचा रुंझुण असा आवाज येतो आहे, त्याची नखं कशी आहेत, त्या नखांमधनं जो प्रकाश निघतोय तो माझा अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतोय. म्हणजे आपण मनाने नाव वाणीने नाव घेतोय आणि मनाने मात्र त्याचं रूप आठवायचं. मग त्याची पावलं, मग त्याचे घोटे, मग त्याच्या मांड्या, मग त्यांनी नेसलेला पिवळा पितांबर, त्यांनी घातलेला कमरपट्टा, त्याच्या पोटावर असलेल्या 3 वळ्या, त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. नंतर त्याच्या छातीकडे जायचं आहे, त्याचं वक्षस्थल, त्याच्यावर पण वक्षस्थलावर एका बाजूला लक्ष्मी आहे, एका बाजूला भृगु ऋषींनी मारलेली लाथ आहे, चिन्ह आहे, मध्ये कौस्तुभमणी आहे, सुंदर सुंदर माळा त्यांनी घातलेल्या आहेत. हे सगळं रूप त्याचं आठवायचं नाम घेता घेता.
मग त्याच्या कंठाचं वर्णन रूप आठवायचं, त्याचा कंठ कसा आहे. मुनिजन त्याचं अवलोकन करतात, कारण त्याच्या निश्वासातून वेद निर्माण झालेले आहेत. मग त्याचे डोळे, त्याचं नाक, त्याचे दात कुंदकळ्यांसारखे सुंदर शोभून दिसत आहेत. त्यांनी कानात मत्स्याच्या आकाराची कुंडलं घातलेली आहेत. सुंदर असा कस्तुरी तिलक लावलेला आहे कपाळावर. मुकुट घातलेला आहे. सुंदर असं मोरपीस त्याच्यात खोवलेलं आहे. कुरुळे कुरुळे केस त्याचे वाऱ्यावर भुरभुरत आहेत. म्हणजे अशी चेतनामय मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी करायची. ती पावलं अशी सुंदर मांसल आणि नाजूक अशी पावलं बघायची. मूर्ती पितळी मूर्ती किंवा दगडी मूर्ती डोळ्यापुढे नाही आणायची. तर चेतन आपण जसे आहोत तसाच आपला भगवान आहे अशा पद्धतीने त्याला समोर पाहायचं आणि त्याचं नाम घ्यायचं, त्याच्या स्वरूपाचं चिंतन करायचं. आणि मग अशा प्रकारे अभ्यास म्हणजे कशासाठी सांगितलं, असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. तर परमात्म्यामध्ये मन लावण्याचा अभ्यास कसा करावा ह्याच्यासाठी हे सांगितलंय, सुंदर सांगितलंय की त्याचं नाम घेता घेता त्याचं रूप आठवायचं. आणि मग क्षणभर का होईना आपलं मन एकाग्र होतच व्हायलाच पाहिजे. म्हणजे जर अशा पद्धतीने आणि रोज एक दिवस करून चालत नाही, तर रोज 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 कधीतरी त्याला आपली दया येईल आणि आपलं मन एकाग्र व्हायला मदत निश्चितच होईल. असं हे आहे अभ्यास. असा हा अभ्यास करावा. आणि मग त्याच्या पुढचं सांगितलं वैराग्य. मग आता वैराग्य अभ्यासाच्या मदतीसाठी वैराग्याची आवश्यकता आहेच. वैराग्य मनानेच विचार करावा की या संसाराच्या भोगांमध्ये जेवढी आसक्ती आहे ते सगळं खोटं आहे असा विचार करावा. आणि संसाराची आसक्ती पूर्णपणे जेव्हा नष्ट होते तेव्हा मग मन आपोआपच परमात्म्यामध्ये लागते. म्हणून जुन्या संस्कारांमुळे कधी कोणत्या गोष्टी जर आठवल्या, काही स्फुरण झालं त्या गोष्टींचं, तर त्या गोष्टींची उपेक्षा करावी. अर्थात त्याच्याविषयी आसक्ती ठेवू नये, त्याच्याविषयी द्वेषही करू नये. म्हणजे चांगली गोष्ट आहे किंवा वाईट गोष्ट आहे असं काहीही म्हणू नये. चांगलंही नको, वाईटही नको, काहीच नको. आणि मग काय होईल, आपोआपच ते स्फुरण नाहीसं होऊन जाईल. आणि अशा रीतीने अभ्यास आणि वैराग्य यांनी मनाचा निग्रह होत असतो. म्हणजे जो प्रश्न अर्जुनाने विचारलेला होता की चंचलमी मनकृष्णा प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम, की वाऱ्यासारखं हे मन आहे, त्याचा निग्रह करणं किती कठीण आहे आणि कसं आम्ही त्याचा निग्रह करायचा, त्याचं उत्तर भगवंतांनी या ठिकाणी दिलेलं आहे की अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी यांच्या सहाय्याने तुम्ही मनाला संयमित करू शकता, त्याचा मनाचा निग्रह करू शकता. आणि वैराग्य मनामध्ये जर यावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय सांगितलेले आहेत की कसा विचार करावा. की संसार हा क्षणाक्षणाला बदलत असतो आणि स्वरूप केव्हाही बदलत नाही. परमात्मा हा आहे तसाच आहे, स्थिर आहे, अचल आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे. सगळी अची जी काय बिरुदं आहेत ती सगळी परमेश्वराला लागतात. अविनाशी, अक्षर, अव्यय सगळी. तर तसा हा परमात्मा स्थिर आहे आणि संसार मात्र क्षणाक्षणाला बदलत आहे. मग मी संसाराचा विचार कशासाठी करायचा. आता माझी बाल्यावस्था होती ती गेली, ती परत येणार आहे का. आता मी युवावस्था आहे माझी, ती पण जाईल काही दिवसांनी. म्हातारपण येईल, ते पण जाईल काही दिवसांनी आणि मी पुढे जाईल मृत्यूकडे. मग हे सगळं लक्षात ठेवावं. आणि असा विचार केल्यानंतर संसारापासून आपोआपच वैराग्य उत्पन्न होतं की अरे हो खरंच आहे. आणि किंवा कुठलीही गोष्ट असेल, कुठलीही वस्तू असेल की मला ही वस्तू खूप आवडती आहे, या वस्तूवर माझं खूप प्रेम आहे, पण काही दिवसांनी ती जाणारच आहे, ती नष्ट होणार आहे. जे उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, असं ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. उपजे ते नासे, जे उत्पन्न होते त्याचा नाश हा होणारच आहे. असा विचार जर केला तर आपोआपच वैराग्य मनामध्ये निर्माण होतं. आणि मग ज्या ज्या गोष्टी आहेत, आपले कुटुंब असेल, आपले संबंधी असतील, आपले नातेवाईक असतील, ह्या सगळ्या मनामध्ये आपल्या इच्छा, त्यांच्याबद्दल प्रेम असेल,
पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मनामध्ये ठेवल्या की हे सगळं काय होणार आहे, नष्ट होणार आहे, हे काही कायम टिकणारं नाही आहे असा विचार केला तर आपोआपच आसक्ती नष्ट होते आणि मनामध्ये वैराग्य निर्माण व्हायला मदत होते. मग जितके काही दोष आहेत, पाप आहेत, दुःख आहेत जे निर्माण होतात ते सर्व संसाराच्या आसक्तीनेच होतात. आपल्याला जे काही दुःख होतं ना ते सगळं संसारामध्ये, आपल्याला संसाराबद्दल आसक्ती आहे म्हणून आपल्याला दुःख होत असतं. आणि जेवढं काही सुख आहे, शांती आहे ती सगळी कशाने मिळते? ती सगळी वैराग्याने मिळते, परमेश्वराबद्दलच्या प्रेमाने मिळते. संसाराबद्दलच्या प्रेमाने दुःख मिळतं आणि परमेश्वराबद्दलच्या प्रेमाने माणूस हा आसक्तरहित होतो, वैराग्यवान होतो आणि त्याला सुख आणि शांती मिळते. अशा प्रकारे अभ्यास आणि वैराग्य ह्याच्यामुळे मनाचा निग्रह करता येतो. आणि हेच भगवंतांनी आता पुढच्या श्लोकातही थोडंसं सांगितलं आहे, 36व्या श्लोकात. असंयतात्मना योगो दुष्प्रापैति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्याचे मन पूर्णपणे वश झालेले नाही त्याच्याकडून योग सिद्ध होणे कठीण आहे. बरोबर आहे ना? परंतु अनेक उपायांनी प्रयत्न करून मन वश झालेल्या मनुष्याला योगाची प्राप्ती होऊ शकते असे माझे मत आहे. भगवंत म्हणतात की जो संसारामध्ये आसक्त आहे त्याला कधीही योग प्राप्त व्हायचा नाही आणि जो वैराग्यवान झालेला आहे, ज्याचं मन संयमित झालेले आहे त्याला मात्र योगाची प्राप्ती निश्चितच होईल असे या श्लोकात सांगितलेलं आहे. मग आता परत अर्जुनाच्या मनामध्ये विचार येतो की अंतःकरण पूर्णपणे वश झालेले नाही, अर्थात जो शिथिल प्रयत्न करणारा आहे त्याला योगाची प्राप्ती होणे कठीण जात असते. हे जेव्हा भगवंतांनी सांगितलं तेव्हा परत अर्जुन त्याला प्रश्न विचारतो भगवंताला. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं काङ्गतिं कृष्ण गच्छति. कच्चिन्नो भयविभ्रष्टच्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. ये तन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. म्हणजे 3 श्लोकांमध्ये अर्जुनाने आपल्या मनातली शंका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. अर्जुन विचारतात, अर्जुन म्हणतात की हे कृष्णा, ज्याची साधनेमध्ये श्रद्धा आहे परंतु त्याचा प्रयत्न शिथिल झालेला आहे, प्रयत्न कमी पडलेला आहे, तो अंतसमयी जर योगापासून विचलित झाला तर तो योगाची प्राप्ती न झाल्याने कोणत्या गतीला प्राप्त होतो? म्हणजे मनुष्याने जन्मभर योग केलेला आहे, जन्मभर अभ्यास केलेला आहे, परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेले आहे, परंतु अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हटलेलं आहे. 8व्या अध्यायात येईल की अंतकाळी तुमच्या मनामध्ये जो विचार असतो त्याची ती गती तुम्हाला प्राप्त होते. मग अर्जुन विचारतो की जर त्यांनी जन्मभर अभ्यास केलाय पण अंतकाळी जर त्याच्यामध्ये क्षणभर त्याच्या मनामध्ये जर वेगळा विचार आला तर मग त्याला कुठली गती प्राप्त होते? आता त्यांनी अभ्यास तर केलेला आहे जन्मभर. आणि पुढे विचारतो की हे महाबाहो, संसाराच्या आश्रयापासून रहित झालेला म्हणजे त्याला संसार आवडत नाही, अनासक्ती निर्माण झालेली आहे, परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये तो त्या मार्गाला पण लागलेला आहे. परंतु तो जर विचलित झाला, मध्येच जर त्याला मृत्यू आला तर मग त्याची अवस्था काय त्या छिन्न भिन्न ढगांप्रमाणे होते का? कच्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्नाभ्रमिव नश्यति. की ढग कसे आकाशामध्ये खूप ढग येतात आणि एखादा ढग त्या पाणी असलेल्या ढगापासून वेगळा पडतो आणि तो नंतर हवेमध्ये विरून जातो. तर मग तशी याची अवस्था होते का? छिन्न विच्छिन्न झालेल्या ढगांप्रमाणे या योग्याची अवस्था होते का? काय होतं त्याचं? कृष्णा, माझ्या मनामध्ये संशय, माझ्या मनातल्या ह्या संशयाचं संपूर्णपणे निरसन करण्याला आपणच योग्य आहात. माझ्या या प्रश्नाचं उत्तर दुसरं कोणीही देऊ शकत नाही. तर देवा, तुम्हीच माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या मनातला हा संशय दूर करा. 39वा श्लोक आहे.
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. की हे कृष्णा, माझ्या या संशयाचे संपूर्णपणे निरसन करण्याला आपणच योग्य आहात, कारण या संशयाचे निरसन करणारे आपल्याशिवाय दुसरे कोणीही असू शकत नाही. मग प्रश्न अर्जुनाने आपला संशय सांगितलेला आहे की तो जो योगी आहे, परमात्म प्राप्तीचा उद्देश तर त्याच्या मनामध्ये आहे, पापकर्मापासून तो पूर्णपणे रहितही झालेला आहे, त्याला स्वर्गही नको आहे, त्याला मनुष्य जन्मही नको आहे आणि परमात्म प्राप्तीसाठी त्यांनी प्रयत्न केला पण विचलित झाला. तर मग त्याचं काय होतं पुढे, असा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. म्हणजे साधनेपासून च्युत झाला, योगभ्रष्ट असा तो आहे. तर मग तो साधनेपासून च्युत झालेला आहे, तर अशा साधकाचं पतन होतं का, तो कुठल्या जन्म त्याला मिळतो, त्याचं काय होतं. मग आता भगवंतानी त्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. 40वा श्लोक आहे. पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. श्री भगवान म्हणाले, हे पृथानंदना, इथे पार्थ म्हटलेलं आहे अर्जुनाला, म्हणजे पृथेचा पुत्र म्हणजेच कुंतीचा पुत्र. हे पृथानंदना, त्याचा या लोकात आणि परलोकातही विनाश होत नाही. म्हणजे ज्यांनी योगाची साधना सुरू केलेली आहे आणि जरी तो विचलित झाला, काही काळापुरता जर त्याला काही असंग प्राप्त झाला, काहीतरी दुस्संगती मिळाली आणि त्याचे विचार जर दुसरीकडे भरकटले गेले, तरीसुद्धा जे मागचं आहे ते त्याचं तसंच राहतं संचित. आणि ते पुढे जेव्हा तो दुसरीकडे, आता पुढे सांगते मी की हे माझ्या आवडत्या सख्या असं म्हटलेलं आहे अर्जुनाला, की कल्याणकारी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला प्राप्त होत नाही. की तो दुर्गतीला त्यांनी एकदा सुरू केला आहे ना अभ्यास, परमात्म प्राप्तीसाठी तो प्रयत्न करतोय ना, मग त्याची कधीही नमे भक्त प्रणश्यती असं पण पुढे 12व्या अध्यायात येईल बघा, की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही, कधीही नाही. की जरीही काही कारणाने त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी आलं, त्याला काही अजामिळाची गोष्ट आहे भागवतामध्ये सांगितलेली, की अजामिळ हा अतिशय सत्वशील ब्राह्मण होता आणि त्याला इतकं आध्यात्मिक होता, चांगला होता, चांगले संस्कार त्याच्यावर होते, पण काहीतरी त्याच्या आयुष्यात असं घडलं की त्यांनी ते दृश्य पाहिलं एक, आणि त्याच्या मनावर इतका वाईट परिणाम झाला त्या दृश्याचा, आणि त्यांनी वेश्येलाच आपल्या घरात आणून ठेवलं. आणि मग नंतर तो पूर्ण कुसंगतीमध्ये राहायला लागला, सगळं त्याचं आधीचं विसरून गेला तो त्या काळापुरतं. आणि मग नंतर मात्र जेव्हा त्याला पुत्र झालं, त्यांनी त्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं. एक संतच त्याच्याकडे आले आणि त्या संतांनी सांगितलं की बाबा या मुलाचं नाव तू नारायण ठेव. आणि मग तो नारायण आला, नारायण गेला, नारायण कुठे, नारायण असं नारायण नारायण सारखं म्हणायचा. आणि मग त्याला शेवटी विष्णुदूत घ्यायला येतात. म्हणजे अशी कथा भागवतामध्ये सांगितलेली आहे की पूर्वी जो ते सत्शीलपणा तो त्याचा असतो, तो नंतरच्या आयुष्यामध्ये हे सगळं मधलं जे आहे ते सगळं तो टाकून देतो मग एका क्षणात. आणि मग जेव्हा त्याला ती तशी बुद्धी प्राप्त होते तेव्हा ते सगळाचा त्याग करतो तो, आणि परत तो पहिल्यासारखा सत्वशील होतो, परत तो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला लागतो. आणि ती पूर्वीची सगळी साधना त्याला कामी येते पुढे, म्हणजे ती वाया जात नाही. म्हणजे अर्जुनाचा जो प्रश्न आहे की ते वाया जातं का, तर ते वाया जात नाही. अशीच एक गोष्ट एक सांगितलेली आहे, आता मला आठवली म्हणून सांगते. आपण 5-10 मिनटं जरी उशीर झाला तरी आज हा अध्याय संपूया, कारण या अध्यायामध्ये हेच सांगितलेलं आहे त्यांनी, वेगळं काही नाही आहे. की त्यांनी सांगितलं अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी दिलेलं आहे की त्याची गती काय होते. तर म्हणे एक ऋषीमुनी असतात आणि त्यांना अनेक शिष्य असतात, आणि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलेलं असतं की जेव्हा माझा अंतकाळ येईल तेव्हा तुम्ही मला या ठिकाणी झोपवा आणि मी त्या ठिकाणी माझा देह सोडेल, बसतात ते त्या ठिकाणी असं. आणि पूर्ण योग्याची स्थिती इथे ते त्यांचं लक्ष लावतात आणि पूर्णपणे ते ओंकाराचा जप करतात आणि भगवंतामध्ये आता विलीन व्हायचं आहे त्यांना, अशी त्यांची पूर्णपणे पात्रता असते, तेवढ्या योग्यतेचे ते असतात. आणि मग ते आपल्या शिष्यांना सांगून ठेवतात की जेव्हा मी या देहामधनं माझं
प्राणोत्क्रमण होईल तेव्हा दुंदुभी वाजायला लागतील, स्वर्गातून पुष्पवृष्टी होईल आणि सगळीकडे जय जयकार होईल, असं बघा म्हणे तुम्ही बघाल, असं तुम्ही ऐकाल. मग ते शिष्य वाट बघत असतात की असं होईल आता आपल्या गुरूंच्या बाबतीत. आणि मग ते त्या ठिकाणी त्यांना अंतकाळ येतो त्यांचा, मग ते सांगतात या स्थानावर मला बसवा वगैरे. ते बसतात तिथे आणि झोपवतात त्यांना तिथे. आणि मग त्यांचं प्राणोत्क्रमण होतं आणि ह्या गोष्टी काही घडतच नाही. काही दुंदुभी वाजत नाही, पुष्पवृष्टी होत नाही, शिष्यांना काही कळतच नाही असं का झालं. आणि तेवढ्यात काय होतं, ते जे योगी असतात त्यांचे एक मित्र असतात पूर्वीचे, तर ते येतात आणि ते म्हणतात की मला कळलं मित्राचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. मग ते शिष्य सांगतात की असं असं त्यांच्या बाबतीत काहीच घडलं नाही आणि खरं तर आमचे गुरु हे किती मोठे होते, किती आत्मज्ञानी होते आणि त्यांनी आम्हाला असं सांगून ठेवलं होतं. मग हे जे त्यांचे सहचारी होते ते पण योगी होते आणि त्यांनी विचारलं त्यांना की त्यांना तुम्ही कुठे झोपवलं होतं. तर म्हणे या झाडाखाली आम्ही त्यांना झोपवलेलं होतं. मग ते तिथे झोपतात आणि ते वर बघतात, तर वर एक झाड असतं, बोराचं झाड असतं आणि त्या एक पिकलेलं टप्पोरं बोर तिथे असतं. आणि मग ह्यांच्या सगळा प्रकार त्या मित्राच्या लक्षात येतो, त्या योग्यांच्या. आणि ते म्हणतात की असं आहे का. मग ते त्या शिष्यांना सांगतात की तू हळूच झाडावर चढ आणि ते जे पिकलेलं टपोरं बोर आहे ना ते तू द्रोणामध्ये काढून आण. आणि मग तो शिष्य त्याप्रमाणे करतो. ते द्रोणामध्ये ते पिकलेलं बोर ठेवतात आणि मग ते त्या बोराला त्या पाण्यामध्ये त्या वाहायला सोडून देतात. आणि मग ते बोर फुटतं आणि त्याच्यामधनं एक अळी बाहेर पडते आणि तेव्हा मग दुंदुभी वाजायला लागतात, पुष्पवर्षाव व्हायला लागतो, सगळीकडे जय जयकार व्हायला लागतो. म्हणजे ह्याचं काय स्पष्टीकरण आहे असं ते शिष्य विचारतात की हे असं कसं झालं, तेव्हा तर काहीच झालं नाही ना, आता का झालं. तर मग ते योगी सांगतात की हे जे योगी होते, महात्मे होते, यांची फक्त दृष्टी त्या बोराकडे गेली म्हणे, पिकलेल्या बोराकडे त्यांची दृष्टी गेली अंतकाली. आणि अंतकाली त्यांची दृष्टी गेली त्या बोरावर आणि आसक्ती त्या बोरामध्ये त्यांची एक क्षणभर, काय क्षणाचाही अर्धा क्षण असेल, आणि ते अळीच्या रूपाने त्या बोराचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून अळी झाले. आणि मग त्या जन्मामध्ये त्यांचा तो तेवढाच जन्म होता. आणि मग लगेच त्यांना जेव्हा आपण विसर्जन केलं त्यांचं पाण्यामध्ये तेव्हा ते मुक्त झाले. आणि मुक्त झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत घडून आल्या. म्हणजे इथे भगवंत सांगतात की नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती, की जो माझ्या योगाचा अभ्यास करतो, परमात्म्याला प्राप्त होण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याचा कधीही नाश होत नाही. तर पुढचा 41वा श्लोक आहे, प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो विजायते. 6व्या अध्यायातला हा पण अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे की भगवंत सांगतात की हा जो योगभ्रष्ट पुरुष असतो याने पुण्यकर्म केलेलंच असतं ना, पण असं काही काळापर्यंत तो विचलित झालेला आहे. मग त्याचं पुण्यकर्म करणाऱ्याच्या लोकाला तो प्राप्त होतो. त्याचा जन्म अशा ठिकाणी होता, अतिशय श्रीमंत घराणं आहे, फक्त धनधान्यांनी श्रीमंत नाही तर संस्कारांनी श्रीमंत असलेल्या घराण्यामध्ये त्याचा जन्म होतो. आणि मग लहानपणापासूनच त्याला ते योगाचे धडे मिळतात, तशी अनुकूल परिस्थिती मिळते, तसा सत्संग मिळतो आणि त्याचा जो मागच्या जन्मी झालेला योगाचा अभ्यास आहे तो पुढे चालू राहतो. म्हणून शुचीनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो विजायते, की ज्यांनी अशुद्ध धन कमावलेलं आहे, जो कधी कुणाच्या हक्कावर गदा घालत नाही, ज्याचे आचरण शुद्ध आहे, भाव शुद्ध आहे, अशा ह्याच्यामध्ये अशा घराण्यामध्ये त्याचा जन्म होतो. त्याला शुद्ध श्रीमान असं म्हटलेलं आहे. शुचीनाम श्रीमतां गेहे, गेहे म्हणजे घर, अशा घरामध्ये त्याचा जन्म होतो आणि मग त्याचा पुढे प्रवास पुढचा चालू होतो. मग याच्यामध्ये मग अर्जुनाच्या प्रश्नानुसारच भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे आणि पुढे सांगितलेलं आहे 42वा श्लोक, अथवा योगिनामेव कुले भवति धीमतां एतद्धि दुर्लभतरल्लोके जन्म यदीदृशम्, की ह्या योगभ्रष्टाची तर अशी गती होते, पण त्याच्यानंतर त्याचा ज्ञानवंताच्या कुळामध्ये जन्म घेतो आणि अशा प्रकारचा जो हा जन्म आहे तो या संसारात फारच दुर्लभ आहे. असा जन्म मिळणं फार अवघड आहे. त्यामुळे भगवंत सांगतात की असा वासनारहित असतो तो आणि
अतिशय सुंदर असं त्याला परिस्थिती मिळते. योग्याच्या कुळात त्याचा जन्म होतो आणि तो शुद्ध सात्विक राजेलोक धनवान प्रसिद्ध गुणवान यांच्या घरामध्ये जन्म होणं हे अतिशय दुर्लभ मानलं गेलेलं आहे. आणि हे सगळं मागच्या पुण्याचं फळ आहे. मागे जे काही त्यांनी पुण्य केलेलं असतं त्याचंच हे फळ आहे. तत्र तम बुद्धी. मग आता पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अशा ठिकाणी त्याचा जन्म झाल्यानंतर काय घडतं. तर तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूय संसिद्धौ कुरुनंदन. की हे कुरुनंदना, त्या ठिकाणी पूर्वजन्मामध्ये केलेली जी साधन संपत्ती आहे ती त्याला सहजच त्या ठिकाणी प्राप्त होते. काही कष्ट करावे लागत नाही, कारण मागच्या जन्मात सगळे कष्ट झालेले आहेत. आणि त्या साधन संपत्तीमुळे त्या साधनेच्या सिद्धीसाठी तो पुन्हा विशेष पद्धतीने प्रयत्न करतो. पौर्वदेहिकम म्हणजे पूर्वदेहामध्ये जे काय तो विरक्त झालेला होता तसंच तो पुढेही करायला लागतो. आणि मग त्याचा पुढचा मार्गही त्यामुळे सुकर असा होतो. शुद्ध श्रीमंताच्या घरी जन्म घेतो. भोगाची वासना त्या ठिकाणी नसते. अतिशय सुंदर. आणि तेच वर्णन पुढे त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे सांगतात 44व्या श्लोकामध्ये की अशा श्रीमंताच्या घरी जन्म घेणाऱ्या योगभ्रष्टाची स्थिती कशी होते पुढे. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते हवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. की हा जो श्रीमंताच्या घरी जन्म घेणारा आहे योगभ्रष्ट पुरुष त्याला म्हटलेला आहे. म्हणजे हा भ्रष्ट शब्द आपला व्यवहारातला भ्रष्ट शब्द नाही आहे, तर विचलित झालेला, अभ्यासापासून विचलित झालेला, म्हणून त्याला योगभ्रष्ट म्हटलेलं आहे. हा मनुष्य भोगांना परवश होऊन देखील पूर्वजन्मी केलेल्या अभ्यासाच्या साधनेमुळे परमात्म्याकडे आपोआपच आकर्षिला जातो. आणि कारण की हा जिज्ञासू असतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्माचे अतिक्रमण यांनी केलेले असते. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते हवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. असा हा योगभ्रष्ट असतो. मग श्रीमंताच्या घरी जन्म घेतल्यानंतर जेव्हा तो योगभ्रष्ट परमात्म्याकडे ओढला जातो तेव्हा त्याची स्थिती कशी होत असते हे पुढील श्लोकात सांगतात. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम. हा जो योगी आहे हा प्रयत्नपूर्वक साधन करत असतो आणि ज्याचे पाप नष्ट झालेले आहे तसे जो अनेक जन्मापासून सिद्ध झालेला आहे, पूर्वजन्मापासून आपण त्याची सगळी हे पाहिली, आणि मग तो योगी परमगतीला प्राप्त होत असतो. सगळे किल्बिष संशुद्ध किल्बिषः म्हणजे त्याचे पाप सगळी नाहीशी झालेली असतात आणि तेव्हा प्रयत्न करून ते सगळं तो करत असतो. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेलंच आहे. प्रयत्नाशिवाय काही नाही. तसा हा पूर्वाभ्यासामुळे परमात्म्याकडे ओढला जातो आणि वर्तमान काळामध्ये भोगांच्या संगतीमुळे तो संसाराकडे थोडाफार जरी ओढला गेला तरी सुद्धा शौर्याने प्रयत्नपूर्वक भोगांचा त्याग करतो आणि परमात्म्याला प्राप्त करून घेतो. त्या कष्ट तर करावे लागतात योग्याला, कष्टाशिवाय काही नाही आहे. असा हा प्रयत्नपूर्वक साधन करून परमगतीला प्राप्त करू शकतो, आपले कल्याण करून घेऊ शकतो. कारण भगवंतांनी हा शेवटचा जन्म या मनुष्याला केवळ आपले कल्याण करून घेण्यासाठी दिलेला आहे. जर हा मनुष्य आपले कल्याण करून घेण्याचा अधिकारी नसता तर भगवंताने याला मनुष्य जन्मच कशाला दिला असता. कारण पशु पक्षी वृक्ष वेली इतर योनींमध्ये काही भगवंताला प्राप्त करण्याची साधना करता येत नाही. फक्त मनुष्य जन्मामध्ये ही साधना करता येते आणि म्हणून मनुष्य शरीर आपल्यालाही दिलेलं आहे आणि त्या अर्थी तो मुक्तीचा पात्र आहे. आपणही मुक्ती मिळवू शकतो, याप्रमाणे योग करू शकतो. म्हणून सर्व माणसांनी आपल्या उद्धारासाठी तत्परतेने प्रयत्न केला पाहिजे. उद्धरेदात्मनात्मानम याच अध्यायामध्ये आपण पाहिला होता तो श्लोक. असं हे आता थोडेसे 5 मिनिटं अजून बोलते मी. योगभ्रष्टाचे या लोकात आणि परलोकात पतन होत नाही आणि योगाचा जिज्ञासूही शब्द ब्रह्माचे अतिक्रमण करतो. हे जे महात्म्य भगवंतांनी वर्णन केले ते महात्म्य भ्रष्ट होण्याचे नव्हे तर योगाचे आहे.
म्हणून आता पुढील श्लोकात त्याच योगाचे महात्म्य सांगितलेले आहे. दोन्ही श्लोकांमध्ये त्यांनी योगाचे महत्त्व एका श्लोकात सांगितलं आणि शेवटच्या श्लोकामध्ये श्रद्धावान भक्ताचं महात्म्य सांगितलेलं आहे. 46 श्लोक बघा. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. म्हणजे सकाम भाव ठेवणारा जो तपस्वी असतो त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानी पुरुषापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे आणि कर्मकांडी पुरुषापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. तस्माद योगी भवार्जुन, की अर्जुनाला सांगितलेलं आहे भगवंतांनी की योगी हा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, ज्ञानी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कर्मकांडी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना तू योगी हो आणि म्हणून हा योगाचा अध्याय मी तुला सांगितला. आणि शेवटचा श्लोक आहे आता की योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समेयुक्ततमो मतः. की सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षाही, आता इथे योगी महत्त्वाचं सांगितलं आहे आणि पुढे सांगतात की हा योगी तर महत्त्वाचा आहे पण त्या योगाबरोबर जो श्रद्धाळू भक्त आहे तो जास्त महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे माझा आत्मा आहे असं सांगितलेलं आहे. मद्गते नांतरात्मा, सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षाही जो श्रद्धाळू भक्त आहे, माझ्या ठिकाणी तल्लीन होऊन माझे भजन करतो, तो माझ्या मताने सर्वश्रेष्ठ योगी आहे. म्हणजे शेवटी भक्तच कसा श्रेष्ठ आहे. आधी पूर्ण योगाचं सांगितलं, योग कसा कठीण आहे तेही सांगितलं, योग कसा प्रयत्नाने मिळवता येतो तेही सांगितलं आणि मग शेवटी सांगितलं की योगी जरी तू झाला, योगी हो त्याला सांगितलं, पण नुसता कोरडा योगी होऊ नको. कारण ज्ञानी हा कसा असतो, कोरडा असतो. योगी हा कसा असतो, तपाचरण्याने नुसता कठीण त्याचं मन झालेलं असतं. तसा योगी होऊ नको, तो तू भक्त योगी हो. तू भक्त हो, मनामध्ये तुझ्या प्रेम असू दे, मनामध्ये तुझ्या श्रद्धा असू दे. श्रद्धावान भजते यो माम. या ठिकाणी आपल्याला उदाहरण आठवलं पाहिजे ह्यांचं. जे चांगदेव होते ते चांगदेव योगी होते. त्यांनी अगदी त्या सापावर सुद्धा आणि वाघावर सुद्धा विजय मिळवलेला होता. त्या वाघावर बसून आणि सापाचा चाबूक घेऊन ते ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला गेलेले होते. असे चांगदेव होते, पण ते नुसते योगी होते, भक्त नव्हते. पण ज्ञानेश्वर महाराज हे योग्यांचेही योगेश्वर असून भक्त होते. त्यामुळे त्यांनी जेव्हा ह्याला म्हणजे जे जनावरं आहेत, जे पशु आहेत चालते बोलते, त्यांना वश केलेलं होतं. आणि योगेश्वर आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचं कौतुक असं होतं की त्यांनी भिंतीवर ज्या बसलेले होते त्या भिंतीमधली चेतनासुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीमुळे श्रद्धेमुळे जागृत झाले. आणि ते ज्या भिंतीवर बसलेले होते त्यांना आता त्या चांगदेव त्यांना भेटायला येत होते आणि त्यांनी पाहिलं त्यांच्या हातामध्ये सापाचं चाबूक आहे आणि वाघावर बसलेले आहेत. मग हे ज्या भिंतीवर बसलेले होते त्या भिंतीलाच ते म्हणाले, चल ग भिंती, आपण त्या योग्याला भेटायला जाऊ. आणि ती भिंत चालायला लागली. म्हणजे त्या भिंतीतलं जे चैतन्य आहे ते जागृत करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वर माऊलींमध्ये होतं. आणि ज्ञानेश्वर माऊली हे जसे योगी होते, श्री ज्ञानेशो भगवान विष्णू असं म्हणतात ना, योग्यांचेही योगी असे ज्ञानेश्वर महाराज होते. परंतु जसा त्यांनी योग साध्य केलेला होता तसेच ते उत्तम प्रेमळ भक्त होते. म्हणून ते पंढरीचे वारकरी पण होते. पंढरीच्या पांडुरंगामध्ये त्यांना सतत तो पांडुरंग दिसायचा आणि त्यामुळे त्यांनी भक्तीने श्रद्धेने अनेक अभंग त्या पांडुरंगावर रचलेले आहेत. असा हा योगाचा अध्याय आहे. आणि भगवंतांनी योग सांगता सांगता शेवटी भक्ताचं महत्त्व आपल्याला सांगितलेले आहे. आणि आतापर्यंतचे हे 6 अध्याय आपण पूर्ण केलेले आहेत. आता पुढच्या 7व्या अध्यायाला आपण आता पुढच्या वेळेस पुढचा एक रविवार सुट्टी घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्याच्या विवरणाला सुरुवात करू.
अशी ही सुंदर गीता आहे. हा 6वा अध्याय अतिशय अवघड होता, परंतु सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने केलेला आहे. आणि आज तर अगदी पंजाब मेलच सोडली, भराभरा सांगितलेलं आहे. कारण की काय झालेलं होतं की प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी तोच अर्थ थोडा 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 पुढे पुढे आलेला होता. म्हणून मग सगळ्याचं समालोचन करून मी एकत्र तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपण थांबूया. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.